मुंबई लोकलमध्ये म्हणजे बदलापूर साईडला ती रात्रीला लेट ट्रॅव्हल करत होते. पूर्ण डब्बा खाली असतो. 4-5 मुले ते लोक नाही हिला बघत होते. एक मुलानी चालत्या ट्रेनमधनं जंप केला. लिटरली शी कुड हिअर हिम गेटिंग. ओ म्हणजे तो कापला गेलाय. खूप पॉवरफुल ब्लॅक मॅजिक होते. जर कोणतीही प्रेग्नंट बाई तिची मृत्यू झाली, चिताला अग्नी देऊन लोक वेट करतात की पूर्ण शरीर राख होऊन जाईल तरी लोक निघतात, नाही तर लोक थांबतात. कारण की हे ब्लॅक मॅजिशियन्स जे असतात ना, ते लोक जे मृत शरीर ते लोक फाडून वगैरे फिटस काढतात. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. हॅलो मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं बंकसच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आज आपल्यावर मुसा आलेला आहे. भाई कसा आहेस तू? मस्त मस्त. तुम्ही कसे आहे? मी पण एकदम छान आहे भाई. आज तुझ्याकडे कोणते स्टोरीज आहेत जे तू आपल्या ऑडियन्स बरोबर शेअर करशील? मुंबई लोकलमध्ये एक फॉलोअरनी मला शेअर केलं होता. मला स्टेशन माहीत नाही, पण त्यांनी काय बोललं की मुंबई लोकलमध्ये त्यांची कझिन ट्रॅव्हल करायची. तर तिचं काय होतं, ती कामासाठी मुंबईमध्ये यायचं आणि तिचं एक हे होतं घर आउटस्कर्ट्समध्ये होतं, म्हणजे डोंबिवली वगैरे, म्हणजे बदलापूर साईडला तसं. तर ती ट्रॅव्हल करायचं. एकदा काय झालं, ती रात्रीला लेट ट्रॅव्हल करत होते. ऑफिसची काय पार्टी वगैरे होती. 12-1 वाजले तिला निघायला. तर तिने काय केले, कारण की एवढा लांब रस्ता आहे म्हणून काय उबर वगैरे बुक केलं नाही, ट्रेनमध्ये बसली. काय झालं, युजली तर मुंबईमध्ये क्राऊड असते, पण तिने काय लेडीज डब्यामध्ये गेली ती. कारण जर तुम्ही रात्री ट्रॅव्हल करतात ना, तर जेंट्स डब्या वगैरे म्हणजे नॉर्मल डब्या वगैरे पण मध्ये जर तुम्ही ट्रॅव्हल करणार तर तुम्हाला 1-2 जसं लोक भेटणार तिथे. लेडीजमध्ये कधी पोलीस भेटते, कधी कधी काय तू रेअरली हार्डली यू डोंट गेट एनीवन अराउंड. पूर्ण डब्बा खाली असतो. तर ती बसली होती. तर ट्रेन फक्त स्टेशनवर हॉल्ट करत नाही, कधी कधी ट्रेन मध्ये मध्ये पण हॉल्ट करते सिग्नल दुसरी ट्रेनसाठी, राईट. तर ट्रेननी हॉल्ट घेतला आणि लाईट फ्लिकर होऊन लागली. ती म्हणते तिने बघितले टीनएज्ड म्हणजे 14-15 वर्षाची मुले ती एंटर केली, म्हणजे डब्यात आले पटरीतून धावून. 4-5 मुले सेम एज, सगळे मेल. म्हणजे तिला असं वाटलं की कोणीतरी इथे बाजूला चॉल वगैरेचे लोक असेल, ते खेळत असेल. पण ते लोक नाही हिला असे म्हणजे बघत होते डोळे मोठे करून. नंतर एकमेकांमध्ये भांडण करायला लागले आणि ट्रेन सुरू झाली. तिला वाटलं ट्रेन स्टार्ट होईल, मग ह्या लोक निघून जातील. पण त्या लोकांनी काय नाही केलं, ते भांडण करत होते. आणि नंतर काय झालं, एक मुलानी चालत्या ट्रेनमधनं जंप केला, उडी मारली. आणि लिटरली शी कुड हिअर हिम गेटिंग कट बिटवीन द ट्रेन्स. हो, म्हणजे तो कापला गेला. तो ओरडत होतो, म्हणजे शी सेड की आय कुड हिअर द स्क्रीम्स. तो राईट द्वारातून पडला, तो कापून गेला. ती शॉक झाली आणि आता ती रिकवर करत होती आणि तिने ऑब्झर्व केलं की लेफ्ट डोअरमधनं त्यांनी परत एंटर केला, सेम मुलगा. आणि आता हे 5 मुले ह्या लोकांनी अशी सायकल सुरू केली. उडी मारतात, कापून जात आहेत, परत चढतात. जेवढा वेळ ती ट्रेन तिथे होती तेवढा वेळ. बापरे. ती खूप घाबरली. तिने काय सांगितले की मी वेट पण नाही केलं, मी माझ्या स्टेशनच्या, मी नेक्स्ट स्टॉपवर उतरून गेली. अशी मी एक सिमिलर स्टोरी ऐकलेली जी मला आपल्या पॉडकास्टवर किंवा आपल्या एका सबस्क्रायबरने सांगितली होती. आता आपण एवढ्या गोष्टी ऐकतो तर आपल्याला एक्झॅक्ट आठवत नाही की आपण कुठे ऐकली होती, पण ती पण सेम मुंबई स्टेशनची स्टोरी होती. तर त्यात त्याची बहीण आहे ना, ती मला वाटतं झेवियर्स कॉलेज किंवा जय हिंद कॉलेजमध्ये होती आणि ते लोक राहायचे विरार त्या साईडला राहायचे, लांब राहायचे. आणि फेस्ट चालू होते त्यामुळे तिला खूप लेट झालं. लास्ट डे होता
सगळं पॅक वगैरे करून, आफ्टर पार्टी वगैरे पण असते ते करून बऱ्यापैकी लेट झालं होतं. तर मला वाटतं तिने लास्ट लोकल किंवा सेकंड लास्ट ट्रेन पकडली चर्चगेट टू विरार. ठीक आहे. आणि ती ट्रेन बऱ्यापैकी खाली होती. सेम लेडीज कंपार्टमेंटमध्ये बसले ती होती आणि तिच्या काही मैत्रिणी होत्या. ठीक आहे. तर तिने एक गोष्ट नोटीस केली की म्हणजे जेव्हा ती ट्रेन जात होती ना, आता तुला माहिती आहे की चर्चगेट स्टेशनचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत ना ते खूप लांब लचक आहेत, म्हणजे लांब लांबपर्यंत आहेत. कारण तो खूप मोठा स्टेशन आहे आपल्या पूर्ण वेस्टर्न लाईनमध्ये, म्हणजे खूप जुना पण असेल तर ते मोठं आहे. तर तिने नोटीस केलं की तुला माहिती आहे असं एक 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 पॅच येतो की प्लॅटफॉर्ममध्ये सुरुवातीला सगळं असतं, म्हणजे लोक उभे असतात ट्रेनसाठी, स्टॉल्स असतात, पोलीसवाले, TC सगळे तिथे वेट करत असतात. पण जेव्हा एकदम ट्रेन सुटत असते ना, एक असा पॅच येतो जिथे छत नाही आहे, फक्त प्लॅटफॉर्म आहे आणि तिथे फक्त एक बोर्ड लावला जो म्हणजे जी एंट्री असते बरोबर जी. तर जेव्हा ती ट्रेन सुटत होते ना, तिने नोटीस केलं की तिच्या त्या इथे जो बोर्ड होता ना, त्या एक बोर्डच्या इथे तिला एक खूप विचित्र बाई दिसली. म्हणजे एकदम अशी बायका असतात ना, म्हणजे एकदम केस सुटले आहेत, तोंड एकदम विचित्र आणि साडी वगैरे जी घातली ते पण तिची फाटलेली आहे असं तसं. तर तिला वाटलं की ठीक आहे, म्हणजे असेल कोणतरी गरीब असेल काहीतरी, आणि म्हातारी पण होती ती बऱ्यापैकी. तर ती होती, पण ती आहे ना हिलाच बघत होती. म्हणजे हिलाच अशी तिची नजर आहे ना, कारण आता ती एवढी विचित्र दिसत होती की ही तिला बघत होती की नक्की काय आहे. ही आउट ऑफ क्युरिओसिटी बघत होती की ही ते काय करते. आता समज असं रोडवर जातो आणि खूप गरीब लोक आहेत, बेकारी वगैरे आहेत ते, तर आपल्यासाठी ते नॉर्मल आहे. पण एक अचानक इथे ह्या टायमाला येऊन उभा आहे, काय करते. तर तिच्याकडे जस्ट आउट ऑफ क्युरिओसिटी बघत होती. तर ती बाई आहे ना हिच्याकडेच अशी कंटिन्यू बघते जाईपर्यंत. ठीक आहे, झालं, गेली. हिला वाटलं की ठीक आहे असेल कोण, गेली. पुढचा स्टेशन जो येतो ना, ती बघते की ते पुढच्या स्टेशनच्या स्टार्टिंगला पण तीच बाई परत बघते आणि ती तशाच प्रकारे तिला स्टेअर करते जाईपर्यंत. आणि तिथे बाई ही जी बोबडी वळली, हिला काय म्हणजे असं होतं ना की तिला बोलायला पॅरालाइज झाली पूर्ण बॉडी. काय समजत नव्हतं की, कारण सेम बाई सेम कपडे, समजलं ना तिला. आणि तुला माहिती असेल की चर्चगेट आणि जो पुढचा स्टेशन आहे मरीन लाईन्स, तो मला वाटतं 1 मिनटं पण लागत नाही, खूप जवळ आहे. तर लगेच आलो आणि ते तिने बघितलं. आणि त्यानंतर तिने इव्हन तिच्या मैत्रिणींना सांगितलं. जेव्हा मैत्रिणीने बघितलं तर काहीच नव्हतं. आणि त्या मैत्रिणींना पण कोण अशी बाई दिसली नव्हती. कदाचित त्यांचं लक्ष नसेल काय नसेल, पण तिच्यासाठी हेच सगळ्यात स्ट्रेंज गोष्ट होती की इथे बघितलं, सेम तिथे बघितलं आणि बघते. मुंबई पुणे हायवेचा कधी ऐकलंय का? काय आहे मुंबई पुणे हायवेचं? लोक म्हणतात जे घाट आहेत ना तिथे खूप असे एक्सपिरियन्स झाले. म्हणजे खूप लोक सांगतात, म्हणजे मल्टिपल लोकांनी मला सिमिलर स्टोरीज पाठवली आहेत. माझे स्वतःचे मित्रांनी पण मला एकदा सांगितलं. तो म्हणजे मुंबईशी पुणे जात होते ते लोक. तर घाटवर त्यांनी काय बघितलं, एक म्हणजे ते लोक जात होते आणि त्यांचे एक मित्रांनी त्यांना पण वॉर्न केलं की एवढी रात्रीला घाट अवॉइड कर आणि म्हणजे नको जाऊ तिथे. तर त्यांनी ऐकला नाही की काय होणार काय नाही, बरं लोक जातात तर आपण पण जाऊया. मग ह्याची फॅमिली पण होती. तो बसला होता, त्याचा भाऊ होता बाजूला आणि पाठी जे आहेत ना तिची सिस्टर आणि आई बसले होते. तर तो जात होता आणि म्हणजे 6 सीटर गाडी होती. तर त्यांनी काय बघितलं, रस्त्यात एक म्हणजे म्हातारी बसली आहेत एक लहान मुलासोबत. म्हातारी आहेत आणि लहान मुलं आहेत तिच्यासोबत. तर आणि ती अशा म्हणजे घाबरून बघते. तर ह्यांनी काय केलं, ह्यांनी गाडी स्टॉप केली. मिरर हे करून त्यांनी ग्लास हे करून त्यांनी विचारलं तिला की माझी काय क्यों बैठे हो आप, छोड़ दूँ कहीं पर, असं तिला विचारलं. तिने काही रिप्लाय नाही केलं. ती फक्त बघत होती ह्यांना असं, डोळे म्हणजे ब्लिंक पण करत नव्हती, एकदम स्ट्रेट फेस हे कर. आणि तो लहान जे मुलं होतं तिच्यासोबत तो पण बघत होतो ह्या लोकांना. तर याची जी ताई आहेत, बहीण आहेत, ती ह्यांना हे करावं लागली, म्हणजे हां, कारण की तिचा पण तो पॅरालिसिस सारखं झालं होतं आणि तिचा आवाज बाहेर येत नव्हता. ती पटकन त्याच्या पाठीमागे हे करत म्हणजे बोलवायला लागली, टॅप करू लागली की गाडी
पळव लवकर. लवकर. पर त्यांनी 1-2 मिनटं तरीही त्यांनी अरे मला विचारू दे, मेरे को पूछने दे, मदत कर लेते, 6 सीटर आहे, आपण 4 लोक आहेत, हां म्हातारी बाई आहे. पण तिने काय नाही केलं, ती एक्सप्रेशन तेच होते, सेमच होते. तर ह्यांनी काय केलं, तर ह्यांची बहीण जी होती तिने खूप फोर्स केला म्हणून त्यांनी गाडी पळवली ना, तर तो धावत आली म्हातारी, आणि तो म्हणतोय मला की मी 70ची स्पीडवर आहे, ती पण 70ची स्पीडवर धावते. मग ह्यांच्याकडे काय रिलिजियस बुक होती, मला वाटते गीता होती. तर त्यांनी काय केलं, गीता घेऊन असं ग्लासवर चिटकवलं, तर ती म्हणजे अनलिंक जाऊन थांबली तिथे. तर ह्यांची बहीण काय बोलली की जर तुम्ही लोक हॉल्ट घेतला तिला मदत करायला, मी बघितले ती म्हातारी मला पण दिसली, पण ते बाजूला मुलं होतं ना, त्यांचं डोकं नव्हतं. ह्यामुळे मी तुला म्हणजे बोलत होती, पण माझी आवाज बाहेर येत नव्हती, म्हणून मी तुला पाठी टॅप करत होती की तू पडून जा, इथून पडून जा म्हणून. बापरे, डेंजरस भाई. अरे नाही, मुंबई पुणे हायवे म्हणजे आता तसंच मी तुला सांगितलं की मुंबई लोकल. आता आता आपण बघतो की आपल्या घरी का कोण नाही दिसत आहे, आपल्या स्टुडिओमध्ये आता आपण जिथे बसलो तिथे आपल्याला याचा एक्सपिरियन्स काय येत नाही, कारण इथे कोणाचा तसं मृत्यू नाही झाला आहे. पण जेव्हा आपण मुंबई ट्रेनच्या इथे जातो किंवा अशी लोकलची, ते लोकांची हालचाल एवढी असते, एवढे लाखो लोक, हजारो लोक तिथे असतात, त्या जागेवरून जातात. बरेच लोकांचे असे दुर्दैवी मृत्यू होतात. कोण ट्रेन खाली आलं, कोण काय आलं. आता ती गरीब बाई बिचारी आली असेल कुठे, बोलू शकतो त्या रेल्वे स्टेशनवर, कधी ट्रेनच्या खाली, कधी नशेत पडली असेल. सेम त्या ज्या आजी त्यांना दिसल्या त्यांचाही तिथे दुर्दैवी मृत्यू झाला असेल. ते कधी झालं असेल माहिती नाही आपल्याला. आणि मी बघितलं आहे भाई, जे मुंबई पुणे जो हायवे आहे ना, तो खूप डेंजरस पण आहे. घाटातून रस्ता आहे. मला माझी एक कोर मेमरी आठवते मुंबई पुणे. काही हॉरर नाही आहे, पण मी पहिल्यांदा जेव्हा ट्रॅव्हल करत होतो ना त्या रूटनी, कारण त्याच्या आधी एकतर आपण ट्रेननीच गेलो आहे, मी खूप जास्त गेलो नाही, पण पहिल्यांदा मी बाय रोड जात होतो ना, तर माझ्या मित्राची गाडी होती, म्हणजे त्याचे वडील चालवत होते आणि त्याची फॅमिली होती आणि आम्ही 2 मित्र होतो. 6 सीटर गाडी होती आणि आम्ही निघालो बोरिवलीतून. त्या लोकांनी आम्हाला पिक केलं, निघालो त्या साईडला, आणि आम्ही झोपलो नव्हतो. सो आम्ही झोपून गेलो आणि झोपलो आहे मी मस्तपैकी, आणि मला एक सडन ब्रेक फील झाला. मी स्वतःला सांभाळत होतो ना, मी समोर बघतोय भाई, ह्याने जोरात ब्रेक दाबला आहे. समोर एक गाडी, मारुतीची कोणती गाडी होती, बलेनो वगैरे कोणती तरी असेल भाई, ती स्पिन होते रस्त्यावर आणि ऑलमोस्ट ती खाली जाता जाता वाचली आहे. म्हणजे ती बाजूची एक गाडी होती ना, तिला ठोकलेलं आणि ह्याने ब्रेक मारायच्या चक्करमध्ये ह्याची गाडी स्केड झाली होती भाई. मी असे 2-3 वेळा तिने चक्रा खाताना बघितलेत गाडीला, आणि जस्ट वाचली आहे भाई. अशा गोष्टी आहेत. हे राहतो ना, तर आपण ॲक्सिडेंट पॉईंट म्हणतात, सुसाईड पॉईंट पण म्हणतात. ते पॉईंट्स काय आहे तिथे, काय वेगळं आहे टेक्नॉलॉजीमध्ये, काय सायंटिफिक वेगळं नाही तिथे फक्त अशी एनर्जीज आहेत. राईट. बापरे, तुझ्याकडे मुंबईची कोणती स्टोरी आहे अशी जी तुला आठवत असेल, जी तुझ्या एरियामध्ये घडली असेल किंवा कुठे? माझे स्वतःच्या रूममध्ये झाली होती एकदा. ओके, कुठे, धारावीला? नाही, पहिलं जिथे मी राहायचं तिथे. म्हणजे काय होतं ना, आमच्या तिथे 1 रूम किचन सारखं सेटअप होतं. तर आम्ही काय केलं, अजून म्हणजे कसं माझं ग्रॅज्युएशन वगैरे झाला, जॉबला लागलो, तर काय 1 रूम किचनमध्ये मी, आई आणि बाबा. तर बाबांनी काय बोललं की तुझ्यासाठी आपण एक रूम रेंट करूया वेगळं, तुझं फक्त बेडरूम जसं हे करायला, तर अभ्यास वगैरे करायला, आणि काम मी काय स्टडीज पण करत होतो आणि जॉब पण करत होतो. तर आम्ही आमच्या एरियामध्ये एक सेम बिल्डिंगमध्ये आम्ही रूम घेतला, भाड्याने घेतला. माझे स्टडीज म्हणजे काम वगैरेसाठी. त्या काय 2021 ची स्टोरी आहेत. तर त्यावेळी आपण वर्क फ्रॉम होम पण करायचं. तर मी माझं सामान वगैरे घेऊन शिफ्ट झालो म्हणजे फक्त झोपायला आणि काम करायला. तर
त्यावेळी पण माझा हे खूप इंटरेस्ट होतो पॅरानॉर्मल आणि हे सुरू झालं होता. मला हे सगळं दिसायचं, म्हणजे कधी काही प्रेझेन्स फील व्हायची, हे होते, तसं माझं स्टार्ट झालं होतं. तर त्या रूममध्ये काय झालं, जे पहिला टेनंट होते ना, म्हणजे आधी माझं शिफ्ट होण्याच्या आधी जे टेनंट होते त्यांनी पण मला बोलले की इथे ना काहीतरी आहे. मी काय बोललो की मला काय फरक पडत नाही, कारण की मी हेच करतो, इन्व्हेस्टिगेशन बघेल मी काय. तर तिथे माझ्या स्वतःच्या रूममध्ये मी प्रेयर्स करायचं, तर मला असं वाटायचं माझ्या पाठी कोणीतरी उभं आहेत. देन आय यूज टू हिअर साऊंड्स, ते घुंगरू पायलची आवाज येते ना, तर कधी कधी कसं व्हायचं, मी इथे जाप करतोय काहीतरी आणि माझ्या पाठी द पर्सन इज रनिंग, लिटरली रनिंग ॲट 12 रात्रीला. माझी हॅबिट आहे, मी जाप करून झोपतो. झोपायच्या आधी जाप इज मॅन्डेटरी फॉर मी, ठीक आहे. काहीतरी हे करायचं, पण देवाचं नाव घेऊन झोपायचं. तर मी जाप करून बसलो आहे, तो धावते माझ्या पाठी, छनछन 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 छनछन, ती धावते इनफॅक्ट. तर ती धावते माझ्या पाठी. तर कधी कधी असं मी जाप करतोय, इथे ब्रीदिंग फील होते ना, श्वास घेतोय कोणी इथे येऊन, तसं फील होतं. माझ्या मित्रांनी पण मला एकदा बोलले, तो आलो मला भेटायला आणि तो माझ्या घरी तिथेच होतो, म्हणजे सेम सोसायटीमध्ये राहत होते आम्ही. तर 12 वाजता 1 वाजतापर्यंत आम्ही लोक बंकस करायची. तर त्यांनी एकदा मला बोलले की मला तुझ्या पाठी अशा म्हणजे फायरसारखं काहीतरी स्ट्रक्चर दिसला. आता ह्या रूममध्ये आपण दोघीच आहेत, लेट्स कन्सिडर, ओके. इथून कोणी काय बोलणार तर आपल्याला कळेल की इथेच बसलाय माणूस. आता आम्ही दोघी जणं बसले आहेत, आम्ही बोलत आहेत, इथे त्यांनी असं स्नीज केलं आछू म्हणून. आम्हाला क्लिअर आवाज आली, छिंकण्याचा आवाज आली आम्हाला, की इथे कोणीतरी छिंकणं म्हणजे हे केलंय. आणि नंतर तो कॉफ पण करतोय, खोकतोय पण. तर माझा मित्र आणि मी दोघी इथे बघायला लागले, आम्ही सेम स्पॉटवर. इथून एवढा क्लोज आम्हाला व्हॉइस येतोय. तर मी माझ्या मित्रांना काय बोललो, बैठता है कभी कभार, छोड दे. मी स्वतः एवढं नॉर्मलाइज केलं होतं ना ह्याच रिझन आहे की मी पॅरानॉर्मल रिसर्च सोडून दिली. कारण की मला एक असं राहतो ना, ॲज दे से की एक टाईम आता है जब आपको डर नहीं लगता है, तसं झालं होतं. भीतीच नाही वाटायची. आणि देर इज दिस कोट, डुबता वही है जिसको तैरना आता है. आपण बोलतात ना, तोच तिथे जातो जो त्याला झेलू शकतो. हां. तर मला पण हे झालं की आता म्हणजे आपल्याला चेंज करावं लागेल, कारण की मी एवढं नॉर्मलाइज केलं आहे हे सगळं स्पिरिट्स वगैरेला, की कधी आपल्याला काही होऊ शकते. म्हणजे ते लोक चॅलेंजसारखं घेतात ना. आणि नंतर काय व्हायचं, ते रूममध्ये खूप कॉमन झालं, ते आवाज यायचा. मी वॉशरूम गेलो, रूममध्ये कोणी नाही, वॉशरूमवर नॉक होऊन जाते, ठक 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 ठक, कंटिन्युअसली नॉक. आणि मी ओरडायचं, जाना बी, टाइमपास मत कर येऊ. पण मला सांग की तू हे स्टार्ट कुठून केलं, की जर तू बोलते की तू पॅरानॉर्मल, तू त्याचा अभ्यास पण करत होतास, इवन तू कॉलेजेसमध्ये पण अप्लाय केलं होतं किंवा तू करणार होतास, तर ह्या सगळ्या गोष्टींची सुरुवात कुठून झाली? माझे जे आजोबा आहेत ना, ते म्हणजे एकही आलिम म्हणतात आपण, ओके. ते खूप रिलिजियस पर्सन होते आपले गावामध्ये. आणि ते असे सगळे केसेस हँडल करायचे, तावीज वगैरे द्यायचं, हँडल करायचं. तर मी लहानपणी ना त्यांना खूप बघितलं की म्हणजे आजोबा असं करतात, तर मी पण काहीतरी त्यात तसं करेन पण मॉडर्न स्टाईलने अभ्यास करून असं. तर तो एक इन्स्पिरेशन होती. आणि नंतर काय, आपण ज्या एरियामध्ये राहत होतो तिथे लहानपणी पण आपण एवढी स्टोरीज वगैरे ऐकली, ते इंटरेस्ट बिल्डअप झाला. एक टाईमाच्या नंतर आपला इंटरेस्ट एवढा झाला की इट ऑलवेज स्टार्ट्स विथ स्टोरीज. नंतर ते रिसर्च होऊन जाते, रिसर्चच्या नंतर तुम्ही स्वतः इन्व्हेस्टिगेट करतात.
तर एवढं मी स्टोरीज वगैरे ऐकली, रिसर्च करायला लागलो. एका टाईम अशा आलं की मला माहीतच नव्हतं मी काय रिसर्च करतो आहे. म्हणजे माझी बुक बनवली होती. बुकमध्ये सगळे रिसर्च वगैरे लिहत होतो मी. त्या बुकमध्ये माझी जे ताई आहेत तिने बघितले. ती मोठी आहेत माझ्याशी 10 वर्ष. तिने एकदा बघितले माझे बुक आणि ती पण ना थोडकी रिलिजियस आणि स्पिरिच्युअल आहेत. म्हणजे ती असे रिसर्च वगैरे नाही करत, पण तिला खूप नॉलेज आहेत. तर तिने एकदा बुक बघितले, तर बुकमध्ये जे लिहिले होते ना ते सगळं ब्लॅक मॅजिकचे स्पेल वगैरे लिहिले होते. आणि मला पण माहीत नव्हतं मी काय रिसर्च करतो आहे. म्हणजे आपल्याला जे आहे माहिती, आपण कसं नॉलेज माहिती समजून आपण लिहितात, पण तिने जे सिम्बॉल्स वगैरे बघितले ते सगळे ब्लॅक मॅजिकचे होते. तर तिने मला बोलले की बाबा ते को ये बंद करना पडेगा, यू हॅव टू स्टॉप ऑल दिस, नाहीतर तुला काहीतरी होऊन जाईल. म्हणजे तू खूप एवढा डीप नाही जाऊ शकत याच्यात. आजोबाचं काय, आजोबा आता नाही आजोबा. अँड इट इज स्ट्रॉंगली ॲडवाईज, जर तुमचं म्हणजे तुमचा कोणीतरी गुरु असेल ना तर तुम्ही हे सगळं करू शकतात. यू नीड टू हॅव अ गुरु. विदाऊट गुरु यू कॅनॉट एंटर दिस. तर माझी सिस्टरनी, माझी ताईने मला हे केलं आणि आम्ही तो जे पेजेस होतं ब्लॅक मॅजिकचे पेजेस फाडून दिले तिने मला, की हे सगळे ब्लॅक मॅजिक आहेत. तर मी त्यांना हे करून टाकले, म्हणजे जाळून टाकले. तुला अजूनही अशा गोष्टी फील होतात? जर कधी मी ट्राय करणार तर होईल. म्हणजे जर मी बसलो आणि तिथे लक्ष दिलं आणि ते म्हणजे माइंडला डायव्हर्ट केलं, जर इथे काही स्पिरिट असेल तर मी फील करू शकतो का, जर तसं मी ट्राय केलं तर होईल. पण मी करत नाही, कारण की डिस्कनेक्ट व्हायला किती मला 3-4 वर्ष लागले सगळं डिस्कनेक्ट करायला. सगळं स्टॉप केलं. आणि एकदा आपलं तिथे माइंड, तर आपण तशाच प्रकारे विचार करतो. काही ह्युमनली पण होणार ना तर आपण त्यांना पण गोष्टी तोच अँगल देणार. तोच अँगल देणार. तुझ्याकडे कोणती कोकणातली गोष्ट आहे? कोकणातली नाही, फक्त एक चकवा जे आहे, चकवाची. ओके, काय होती ती? माझा मित्र आहे तो शिकालगर. तो एकदा जात होता त्याचे गाव, म्हणजे त्या लोकांकडे ती कोणती ऑटोमॅटिक गाडी असते, स्कॉर्पिओ वगैरे, मला माहीत नाही, मोठी गाडी होती. तर ते लोक फॅमिली सगळी जात होती. तर काय झालं, रस्त्यात त्या लोकांना असं वाटलं की आम्ही विसरलो मेन रूट, आणि जंगलच्या कोणत्या रूटवर ते लोक आलं. त्या लोकांना तिथे काहीतरी दिसला समोर, म्हणजे अनएक्सप्लेन्ड फिगर. चकवाचा हेच असतो, कधी ससा दिसतो, कधी मांजर दिसतो. तर त्या लोकांनी काय केलं, ते लोक शोधत होते द राईट वे. तर ते काय झालं, ते लोक एक बोर्ड बघितले, म्हणजे ते साईन बोर्ड असतो ना, तर त्या लोकांनी बघितलं सेमच साईन बोर्ड 3 वेळी 4 वेळी आला त्या लोकांच्या रस्त्यात. तर ते लोक समजले की आमच्या चकवा लागला आता. आणि ते वॉर्निंग येत होती की तुमच्या म्हणजे काहीतरी, म्हणजे मला एवढी गाड्यांची माहिती नाही, पण त्यांनी मला बोललं होतं ते वॉर्निंग होती की टायरमध्ये प्रेशर नाही, बॅक टायरमधून प्रेशर संपलाय म्हणून ती वॉर्निंग येत होती. तर ह्या लोकांनी गाडी थांबवली. तो गाडीमधून उतरला आणि बघितला तर टायर वगैरे सगळं नॉर्मल आहे. त्यांना वाटलं मलाच चेंज करावं लागेल, स्टेपनी हे करावे लागेल, पण बघितलं तर ते सगळं प्रॉपर आहे, पण वॉर्निंग दाखवते तिथे. तर त्यानंतर त्यांनी प्रयत्न केला तर गाडी पण स्टार्ट होत नव्हती. ओफ. म्हणजे वॉर्निंग आली, त्या लोकांनी हॉल्ट घेतला स्टेपनी बघायला, आणि नंतर गाडी पण बंद पडली. तर त्या लोकांनी काय केलं, म्हणजे गाडी थोडकी स्टार्ट झाली ना, मग त्या लोकांकडे काहीतरी रिलिजियस म्युझिक प्लेअरवर चालत होतो, ज्या लोकांनी पॉज केलं होतं. तर या लोकांनी परत स्टार्ट करून दिला. तर स्टार्ट केला ना तर थोडका काही नॉर्मल झाला आणि दे मॅनेज टू गेट आउट. मी तुझी एक गोष्ट ऐकली होती तुझ्या रीलमध्ये, की आणि ती कुठेतरी मी सिमिलर गोष्ट मला वाटतं माझ्या आजीकडून पण ऐकलेली. तर ती अशी होती की एक आजीचीच गोष्ट असते, ती किचनमध्ये जाते, आणि तुला आठवते ती वाली गोष्ट कोणती आहे? माझे बॉसनी मला हे सांगितली होती. त्यांचे आजोबासोबत झालं आहे. म्हणजे काय,
18 समथिंगमध्ये किंवा 19, मला इयर चांगलं नाही, बरे वर्षाआधी प्लेग आला होता माहिती आहे. तर कोलकाता सिटी खूप इम्पॅक्ट झाली होती बरोबर, प्लेगनी इंडियामध्ये. कोलकाता सिटी खूप इम्पॅक्ट झाली होती आणि तो बॉम्बेमध्ये, म्हणजे आता मुंबई आहेत त्यावेळी बॉम्बे म्हणजे मोठा एरिया होता. तर तिथे ते आजोबा काम करायचं. तर काय झालं, फोन वगैरे नव्हता, तर ते प्लेग आला आणि प्लेग ते संपून गेला, म्हणजे बऱ्याच लोकांना तो घेऊन गेला. नेऊन गेला आणि कोणाला माहीत नव्हतं. म्हणजे ज्या लोकांचे फॅमिलीज वगैरे दुसऱ्या देशामध्ये किंवा दुसऱ्या राष्ट्रामध्ये काम करत होते त्या लोकांना माहीत नव्हतं, की ह्यांना माहीत नव्हतं की माझी फॅमिली आहे का नाही, आणि फॅमिलीवाले लोकांना पण माहीत नव्हतं की हे आहेत माझ्या की नाही. मेला की आहे काय, माहिती हे नव्हतं, माहीत पत्ता नाही. तर त्यांनी जसं हे सगळं वाइंडअप झाला प्लेगचा आणि गव्हर्मेंटनी पण रेस्ट्रिक्शन्स अपलिफ्ट केले, तर ह्यांनी काय केलं, माझे बॉसचे जे आजोबा होते त्यांनी फर्स्ट ट्रेन घेऊन ते कोलकाता आले की फॅमिलीशी भेटू, बघू कोण आहे कोण नाही. तर 2 स्टेशनपूर्वी त्याची म्हणजे जे आजोबा आहे त्यांची ताईचं हे होतं गाव. 2 स्टेशन आधी रात्री 2-3 वाजता असेल ट्रेन तिथे हॉल्ट झाली. तर त्यांनी काय हे विचार केला की मला घर तर जायचं आहे, आता मी काम करतो, माझी ताईकडनं जातो, ताईला सरप्राईज देतो, ताईशी बोलतो, तिथे मी रात्री हॉल्ट घेणार आणि नंतर नेक्स्ट डे मी जर्नी कंटिन्यू करणार आणि आईकडे जाणार. तर त्यांनी काय केलं, तो उतरला आणि स्टेशनकडनं एवढा लांब नव्हता तो गाव. तर ते गावी गेले. तर गावीमध्ये सगळे जे घर वगैरे आहेत ते बंद होते, म्हणजे लाईट्स वगैरे ऑफ होती. यांना काय वाटलं की इतकी रात्रीला गावामध्ये तर कुठे लाईट वगैरे भेटेल किंवा काहीच नाही. तर त्यांनी काय केलं, आपली ताईचे घरी ते गेले. तिथे जसं ह्यांनी नॉक केलं, ताईने द्वार उघडलं आणि सरप्राईज झाली, म्हणजे एक्साईट झाली, खूप रडायला लागली. हां, दोघी जणं हग वगैरे केले आणि ताईनी काय बोलले की क्या दिन पे आया है तू, मैंने तेरा फेवरेट डिश बनाया है डोई माछ. हे बेंगॉली डिश आहेत डोई माछ. तर तिने काय बोलले की तू बस, मी तुला डोई माछ आणते. तर ते बसले होते आरामात. तिने प्लेट पण दिली डोई माछ आणि ह्यांनी काय सांगितलं की ताई तू भूल गई मेरे को नींबू लगता है हमेशा डोई माछ सोबत. तर तिने बोलले हो मी आणते 2 मिनटं. तर ती किचनमध्ये गेले निंबू आणायला. तर ह्यांना काय वाटलं की इतना टाइम बाद ताई से मिला हूँ तो बैठता क्या हूँ वहाँ जाता हूँ किचन में, 2 बात कर लूँगा जब तक वो नींबू काट रही है. तर तो तिथे किचनमध्ये गेलो ना, तर किचनचं म्हणजे एंट्रन्सकडे हे आलं, म्हणजे आजोबा आले. तर त्यांनी काय बघितलं, जे ताई आहेत हात लांब करून ते निंबूचा झाड होतं तिथून निंबू काढते, हात लांब करून पूर्ण. तर त्याची फाटली मग आजोबाची. तर ते भागले, म्हणजे धावत पडले पडले तिथे. तर ते स्टेशन मास्टर जे होतं, म्हणजे ते स्टेशन काय किलोमीटर वगैरेचा डिस्टन्स होता. तर त्यांनी काय केलं, तो पडलं त्यात तिथून आणि स्टेशन पोचले. तिथून त्यांनी स्टेशन मास्टरला विचारलं की भाई ये गाँव में मैं गया था, मतलब मुझे अभी ठीक नहीं लग रहा है, प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम वगैरे झाला आहे का तिथे. तो स्टेशन मास्टर असं बघितलं त्यांना स्टेशन मास्टरनी आणि त्यांनी काय बोललं, आपको पता नहीं है क्या प्लेग में वो पूरा गाँव साफ हो गया. म्हणजे कोणीही नाही वाचलं, सगळे मेले ते गावात. आणि स्टील जेव्हा हा गावी गेला, ह्याच्या बहिणीने ह्याचं स्वागत केलं, डोई माछ बनवलं ह्याला. करेक्ट. म्हणजे ते काइंड ऑफ एक छलावा. ते हे पण होऊ शकते की म्हणजे रिअल आत्मा होऊ शकते. तर जर रिअल आत्मा होऊ शकते तर सेफ, पण जर कोणती दुसरी आत्मा किंवा जिन वगैरेचे प्रकार ज्यांनी ह्यांच्या रूप घेऊन हे केलं तर दॅट इज नॉट टोटली सेफ. आणि ते पण झालं होतं असं तू बोलते कोलकातामध्ये, बंगालमध्ये 1943-44च्या टायमाला ग्रेट बेंगाल फॅमाईन करून झालं होतं, जिथे वर्ल्ड वॉर 2चा टाईम चालू होता आणि
ह्या लोकांना सगळे जे आपले एक ब्रिटिश राजच होता त्यावेळी, त्या लोकांनी आपल्या इकडचं सगळं जे धान्य होतं, शेती होती, जेही होतं ते तिकडे त्यांना गरज लागत होती सोल्जर्स. आणि कारण खूप सारे सोल्जर्स त्यांना इंडियामधून पण पाठवलेले, बाकीच्या देशातून पाठवलेले, तो सगळं सप्लाय तिथे जात होतं मोस्टली. आणि त्यावेळी बंगालमध्ये लोकांना खायलाच काही नव्हतं. सो त्यावेळी कोण विन्स्टन चर्चिल की कोणतरी होतं, ते कोणीतरी अशी कमेंट केली होती, ते मला एकदम राईट पर्सन नाही माहिती. त्यांचं असं होतं की इंडियन्स ब्रीड लाईक रॅबिट्स, की म्हणजे ते ते हे करत असतात, ह्यांची काही किंमत नाही आहे असं करून. आणि त्यावेळी लोकांना उपाशी ठेवण्यात आलं, जेवणच त्यांना खायलाच नाही आहे. आणि ऑन रेकॉर्ड अजून आहे की त्यावेळी असं म्हणतात बंगालचे जवळपास 3 मिलियन लोक मेले होते. 3 मिलियन म्हणजे जवळजवळ 30 लाख. आणि हे रेकॉर्ड्स म्हणत आहेत, सो ऑन ग्राउंड तर जास्तच असतील. विचार कर, अशा जागे असे स्टोरीज असणं किती म्हणजे असू शकतात. कारण जे लोक मेले आहेत ते लोक कशा म्हणजे बोलतात ना, जाण्याच्या आधी काय फिलिंग असेल, काय मागे ठेवून गेले आणि किती शिव्या श्राप तिथे असतील त्यांचे. ती स्पिरिट्स वेंजफुल स्पिरिट्स म्हणतात. म्हणजे ह्या स्पिरिट्स कम्पॅरेटिव्ह टू अदर स्पिरिट्स वुड बी मोर ॲग्रेसिव्ह, खूप असे डेंजरस डेंजरस असतात. आणि या लोकांच्या काय, ह्या स्पिरिट स्पेसिफिकली ते हार्म करतात, म्हणजे त्रास देतात लोकांना. आणि इवन ते पण नसताना आपण बघतो ना खूपदा की जी प्रेग्नेंट बाई असते, जी गरोदर बाई, जिचं त्या हादसात जीव जातो कोणत्याही अशा ह्याच्यात, ते लोक पण खूप डेंजरस असतात. कारण त्यांच्या आतमध्ये 2 आत्मा आहेत म्हणजे. आणि ती जे आणि जातेवेळी तिची त्यांची एक एक्सपेक्टेशन, एक आई आहे जी आपल्या बाळाला जन्म देणार आहे, आणि तिच्याबरोबर काय असा ॲक्सिडेंट होतो, असं ते खूप डेंजरस असतात. आणि ह्या ब्लॅक मॅजिकमध्ये पण लोक, म्हणजे ब्लॅक मॅजिकमध्ये असे प्रकारचे रिच्युअल्स राहतात ना, जे आपण इमॅजिन पण करू शकत नाही. आज पण जर कोणतीही प्रेग्नंट बाई जर तिची मृत्यू झाली तर लोक प्रॉपरली तिथे वेट करतात. म्हणजे चिताला अग्नी देऊन लोक वेट करतात की म्हणजे एकदा पूर्ण शरीर हे होऊन जाईल, राख होऊन जाईल, तरी लोक निघतात. नाही तर लोक निघतात नाही निघत, थांबतात. कशाला ना, कारण की हे ब्लॅक मॅजिशियन्स जे असतात ना, ह्या लोक टॅप ठेवतात, नजर ठेवून असतात तिथे. करेक्ट. ह्या लोकांचे कॉन्टॅक्ट पण असते. म्हणजे हॉस्पिटलमध्ये आपल्याला माहीत नाही कुठले एक्झॅक्ट कॉन्टॅक्ट, पण ह्या लोकांना सगळी हे इन्फॉर्मेशन भेटते की प्रेग्नेंट बाईचं निधन झालं आहे म्हणून. तर ते लोक काय करतात, जर एकदा लोक तिथून गेले तर ते लोक जे मृत शरीर असतात ना, तिथे ते लोक फाडून वगैरे फिटस काढतात. खूप पॉवरफुल ब्लॅक मॅजिक होते. म्हणजे जितका तुम्ही असं इनह्युमन बिहेव केला ना, तेवढा स्ट्रॉंग जे स्पिरिट आहे ते ह्या लोक कॅच करू शकतात. म्हणजे तर प्रेग्नेंट बाईचं लोक खूप हे करतात, म्हणजे जपून ठेवतात. मी तुला आता एक रिसेंट किस्सा सांगू परवाचा, प्लीज. एकदम सांगतो मी, एकदम फ्रेश आहे आणि हे आउट ऑफ नोवेअर आहे. ठीक आहे, तर आता परवा काय झालं, परवा मी इथे गेलो होतो, माझं आपलं हे खराब झालं होतं, लॅपटॉप खराब झालं होतं. तर मी तिथे बोरिवलीला द्यायला गेलो होतो. तिथे एक सर्व्हिस सेंटर आहे ना ॲपलचं, तिथे गेलो होतो. आणि त्यानंतर आम्ही पासपोर्ट ऑफिसला गेलो, काहीतरी कामानिमित्त. ठीक आहे, तर आम्ही गेलो आहे आणि आम्ही बोललो, तिथे पासपोर्ट ऑफिस मलाडला आहे ना आपलं, तर आम्ही बोललो की अरे ट्रेननी जाण्यापेक्षा मी डायरेक्ट ऑटो करतो, जातो. कारण आता सवय पण नाही आहे आणि आता खूप आफ्टर खूप गर्दी वाढली आहे ट्रेनमध्ये. तर मी बोललो की जाऊया आता. मी रॅपिडो बुक केली, रॅपिडो आली आणि चालू झाला आमचा प्रवास. ठीक आहे, आता जो रॅपिडोवाला जो चालवणारा जो ते होते, जे दादा होते, ते असे एकदम गप्पा वगैरे मारत होते, बोलत होते, सगळं काय चालत होतं. ठीक आहे, आत्ता चालतोय इकड तिकडच्या गोष्टी, दुनियाभरच्या गोष्टी करतात, पॉलिटिक्स. मला पण काम नाही, मी पण त्यांच्याशी बोलते. आणि मग मी बोर व्हायला लागलो, तर मी माझं इयरफोन्स घालून मी काहीतरी काम करत होतो.
मग जाता ना ते त्यांनी परत मला एकदा डिस्टर्ब केलं, म्हणजे डिस्टर्ब इन द सेन्स ते बोलायला लागले आणि मी काहीतरी टाईप करत होतो, मग काहीतरी मेसेज पण तो बोलायला लागलो, भैया सुनो सुनो. पण मी बोललो काय आलं, काहीतरी बोलत असेल तर सुनो ना एक बार इधर तो देखो. तर मी बोललो अब तो काय बोलला ना, ती तुला माहिती आहे सिटी मॉल आहे आपलं कांदिवली साईडला, तर तिथे बाजूला एक मेट्रो स्टेशन पण आहे त्याच्याच आसपास आणि एक ब्रिज पण उतरतो खाली, ठीक आहे. तर तो मला बोलला की अभी देखो आगे कुछ बंद हुआ रहेगा इधर, आगे कोई ना कोई गाड़ी रुकी है, देखो अभी ट्रैफिक लगा है ना, देखो ट्रैफिक दिख रहा है आपको सामने, तो देखो इधर कुछ ना कुछ हुआ रहेगा. बोलो हुआ रहेगा मतलब, बोलते कि अरे 5-6 दिन पहले अभी एक लड़की कोई तो इधर ही कॉलेज में थी और वो रैपिडो बाइक लेके वो अपने घर जा रही थी ये रास्ते से. तो हुआ कैसे कि कुछ तो उधर बारिश का टाइम है, उसने ब्रेक मारा उसके स्कूटी का रैपिडो वाले ने, और वो गाड़ी स्केट कर गई और गिर गई. तो लड़का तो अंदर के साइड चले गया, मतलब ये होता है ना तिकडे जे त्यांचे, हां, मुलगा वाचला रॅपिडोवाला, पण मुलगी होती ती रोडच्या साईडला ढकलली गेली, मागून कचऱ्याची गाडी आली आणि जागेवर ती मेली. हे न्यूजमध्ये पण तुम्हाला मिळेल, ठीक आहे, जागेवर मेली ती. आता मी पहिल्यांदा जातोय, म्हणजे मला काय माहिती नाही, रिक्षावाला आहे त्याला पण काय माहिती नाही, हा मला तिथून घेऊन आलाय, हा रॅन्डमली हवेत बोलतोय की देखो देखो अभी उधर कुछ तो गिरा रहेगा या फिर कुछ तो रखा रहेगा. तो बोलतो ट्रॅफिक होतं ना, तर आम्ही बघितलं की अच्छा एक आहे ना, एक हे काय बोलतात त्याला, एक ट्रक होता, ट्रक थांबला होता, काहीतरी खराब झालं, त्याच पॉईंटवर एक ट्रक थांबला होता. तो देखो देखो इधर ट्रक का कुछ तो हुआ है, इधर उसका है आत्मा वगैरे आहे. आणि आम्ही जस्ट पुढे जातोय, ट्रक क्रॉसच करतोय की आम्ही बघतोय की बाजूला अजून एक बाईक स्किड झाली होती, एक स्कूटी आणि एक बाईकचं हे झालं होतं आणि त्या मुलीला पूर्ण लागलं होतं. तर तो बोलतो भैया देखो मुझे पता नहीं, मैंने तो सिर्फ अंदाज़ा मारा, और उधर मेरे को लगा ट्रक खराब है, जस्ट ट्रैफिक दिखा इसके लिए मैंने अंदाज़ा मारा, बट राईट निकला. आणि इथे ट्रक काही रिझननी खराब झाला असेल, पण त्या साईडला एक मुलगी, एक ड्यूकची बाईक होती, ॲडव्हेंचर बाईक होती, तर स्कूटीने ठोकलं होतं आणि तिची पूर्ण इथून रक्त 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 पडत होतं. तसं तर ते ॲक्च्युली तो बोलला कि ऐसे जब कुछ होता है ना, बस रहता है कुछ दिनों तक, जब तक उनकी 13वीं वगैरह नहीं होती तब तक यहाँ पे रहता है. आत्मा को जब तक शांती हां, नाही आणि माझ्यासाठी ते खूप स्ट्रेंज होतं भाई, तो असा हवेत बोलून गेला आणि समोर आम्ही बघितलं ते होतं. सेम पुण्यातलं होलकर ब्रिज जो आहे तिथे पण असे किती इन्सिडेंट होतात. तू मागे बघितलं असेल की एक पेज बनला होता पुण्यातलं, माहिती आहे तू बघितलंय की एक मुलगा होता, त्याच्या घरापासून होलकर ब्रिज दिसायचं, तर तो काय करायचा ना, आणि तो दिवसभर घरी काय काम त्याला, तो आहे ना दर दिवशी एक अपडेट टाकायचा आणि दर दिवशी त्याच पॉईंटला एक गाडी खराब झालेली असायची. बघितलं. अरे खूप खूप क्रिपी आहे बाई गोष्टी, पण हां त्याच्यात हे काय आहे कसं आहे माहिती नाही, पण आहे. जसं तू जिनबद्दल बोललास की त्यांचं वर्ल्ड एक्झिस्ट करतं, ते काय करतात काय नाही करत माहिती नाही, कधी कधी ते क्लॅश होतं, तेव्हा काही ना काही असे हादसे होतात. करेक्ट. हां बोल. इवन मेट्रोचा पण जे स्पिरिट्स असतात, आपण म्हणतात ना, जर त्यांची मृत्यू एक स्पेसिफिक रिझनमधनं झाली असेल तर ते रिझन रिपीट होऊन राहतो त्याच स्पेसिफिक पॉईंटवर. जसं आपण बघितलं ते रॅपिडोचा केस, आणि तिथे त्या पॉईंटवर आता आपण ॲक्सिडेंट बघताय, म्हणजे ते टर्न ऑफ इव्हेंट रिपीट होऊन जाते. आता माझ्या एक फॉलोवरनी मला मेसेज केलं होतं, त्यांनी मला काय म्हणाला, तो दिल्लीचा आहे, दिल्लीमध्ये त्यांनी नाव नाही घेतलं पण बोललं की एक जे मेट्रो स्टेशन आहेत तो हॉन्टेड आहे मेट्रो स्टेशन. त्या लोकांना माहीत आहे हॉन्टेड आहे, म्हणजे लोकांनी कधी क्लिअर नाही केलं काय हॉन्टेड आहे तिथे, रिझन त्याच्या रिझन काय क्लिअर नाही. पण ह्यांच्यासोबत काय झालं, तो दररोज ट्रॅव्हल करायचा कॉलेजसाठी. तर एकदा काय झालं, त्यांनी एक म्हणजे मुली बघितली सेम एज, अच्छा एक मुलगीला बघितलं, मुलगीला बघितलं आणि तिने ना ह्यांना बघून स्माईल केलं, तर ह्यांनी पण स्माईल केलं. आता दररोज तिचा पण टाईम सेम आणि ह्याचा पण टाईम सेम ट्रॅव्हल करायचं. ती दररोज सेम स्पॉटवर दिसायची आणि स्माईल करायची. ह्यांनी पण स्टार्ट केलं स्माईल करायचं, आणि म्हणजे स्लोली अँड ग्रॅज्युअली ह्या लोकांची फ्रेंडशिप डेव्हलप झाली आणि ह्या लोक
एकमेकांसोबत बोलायला लागला. आणि तिने ना खूप म्हणजे वेंट आउट करतात ना आपण, की माझ्या पास्टमध्ये हे झालं ते झालं, तिने सगळं सांगितलं यांना. बडबडू लागली म्हणजे तर ती खूप ह्यांच्यासमोर म्हणजे रडायचं की माझा बॉयफ्रेंड होता, त्यांनी मला चीट केलं, तो माझ्यावर व्हायलन्स करत होतो. तर ती सगळे शेअर करायचं. एकदा काय झालं, ह्यांनी म्हणजे जे आपलं मुलांनी, आपलं जे फॉलोअर आहेत त्यांनी आपले मित्रांना सांगितलं की माझी एक फ्रेंड आहे आणि आम्ही खूप क्लोज झालो आहे आणि ती खूप मस्त सुंदर दिसते. तर त्यांनी काय बोललं की तुझ्याकडे तिचा नंबर आहे का? त्यांनी बोललं नाही. इंस्टाग्रामवर आहेत का? त्यांनी बोललं नाही. तर बोललं मी कसं विश्वास करू तुझ्यावर? तर त्यांनी काय बोललं, तू आज माझ्यासोबत चल, मी तुला दाखवतो मेट्रो स्टेशनवर. तर दोघी सोबत निघाले. तो पोचलो स्टेशनवर, ती दिसली पण आणि यांनी फ्रेंडला पण बोललो. पण आहे ना त्या दिवशी क्राऊड खूप होतं, गर्दी होती. तर त्यांनी काय मित्रांना बोलले, बघ तिथे उभी आहे. तर ह्यांनी काय बोललं, मला दिसत नाही. तर ह्यांनी स्वतःचा फोन काढलं आणि कॅमेरा ऑन करून झूम केला. तर झूम करत होतो ना, तर कॅमेरामध्ये येत नव्हती ती. ओ तर ह्यांनी म्हणजे ह्यांच्या मित्रांनी सांगितले, कोण, मला कशाला नाही दिसत, आणि कॅमेरामध्ये पण दिसत नव्हती. आणि त्या दिवशी ह्यांनी कॅमेरा ठेवलं, तर बघितलं ना, तर ती तिथे खूप म्हणजे ती कसं अँग्री जसं राहतो ना, रागाने म्हणजे ग्राउल करतो ना, जानवरसारखं, म्हणजे असं ग्राउल करून बघत होती त्यांना. तिला गुस्सा आला, म्हणजे राग आला की तू कशाला फोन काढला म्हणजे. काय ह्याला सांगितलंस? आणि तो पडून गेलो. घरी जाऊन त्यांनी मग तिचं नाव, जे तिने नाव सांगितलं होतं ना, ती नावशी ह्यांनी सर्च केलं. तर ह्यांना सेम मेट्रो स्टेशनवर ह्या नावाची मुलगीला त्यांचे बॉयफ्रेंडने मर्डर केले म्हणून ती न्यूज आली. न्यूज बघितलं त्यांनी ती जी मुली होती तिचा इंस्टाग्राम आय डी फेसबुक आय डी सगळं काढलं आणि जाऊन बघितलं. ते ड्रेसेस पण सिमिलर, फेस पण सेम, फीचर्स पण सेम, सगळं A to Z सेम होतं. तर आईने काही रक्षा कवच म्हणतात ती बांधलं आणि नंतर ती म्हणजे दिसायचं बंद झाली. बापरे. हे मी इथे पण ऐकलेलं कुठेतरी, मुंबई वसईच्या इथेच वसई भायदरी खाडी आहे ना, तिथे कुठेतरी असं सेम झालं होतं की एका मुलाला दिसायची एक मुलगी, ती रोज बोलायची आणि मग नंतर माहिती पडलं की तिच्यावर पण असं झालं होतं. सो माहिती नाही काय आहे. पण हे जे हॉरर लव्ह स्टोरी असतात तर भाई खूप डेंजरस असतात भाई, खूप क्रेझी. इवन आपल्या एका फॉलोअरने शेअर केलं होतं खूप आधी की त्याची एक गर्लफ्रेंड होती कॉलेजमध्ये, ठीक आहे. तर त्याची गर्लफ्रेंड होती, ते चाललं होतं, रिलेशनशिप चाललं होतं. पण एक दिवस आहे ना, त्याच्या गर्लफ्रेंडने एक गोष्ट नोटीस केली की तिचं कोणतरी पाठलाग करतोय, पिछा करतोय, कोणतरी स्टॉक करतोय आणि तो रेग्युलर बेसिसवर करायला लागला. त्याचं तर सुरुवातीला तिने इग्नोर केलं, जाऊन दिलं. पण त्याचं ऑब्सेशन नंतर एवढं वाढलं की त्यांनी तिच्यावर ब्लॅक मॅजिक वगैरे करणं परफॉर्म केलं. तर त्या गोष्टी त्याने स्टार्ट केल्या आणि ते एवढ्या हदपर्यंत केल्या की तो घरी यायचा, मारहाण करायचा, तिच्या वडिलांना धमकी द्यायचा, असं तसं करून कंप्लेंट वगैरे केली त्याची पोलीसमध्ये. पण तो असायचाच मागे कुठे ना कुठे. तर त्या लोकांनी त्या मुलीचं लग्न लावून दिलं दुसरीकडे. पण तर ती जबरदस्ती लग्न लावून दिलं आहे. पण तो जो मुलगा आहे ना, आजच्या डेटमध्ये तो मुलगा स्टील त्या मुलीला तिचा पिछा करतो, तो असतो. ती मुलगी लग्न झाले, तिचा मुलगा आहे, बट स्टील त्या ह्याच्यात अडकली आहे आणि ती स्टील ह्या मुलाशी प्रेम करते जो तिचा बॉयफ्रेंड होता, ज्याने ही स्टोरी सांगितली. सो तसा तर आहे भाई, खूप खूप विचित्र गोष्टी आपण बघतो. आपण एक नॉर्मल आयुष्य जगतो म्हणून आपल्याला काय वाटत नाही, पण ज्यांच्याबरोबर झालं आहे ते 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 आपण नाही सांगू शकत ते काय आहे. ते खूप. मी पण तोच म्हणतो. जर कोणी कॉमेंटमध्ये हे करतो ना की तू अंधविश्वास बोल रहा है, काय पण मी बोलतोय. काय पण बोलतोय, मी तेच सांगतो की जो जानता है वही मानता है. बरोबर. तुझ्याकडे मुंबईची कोणती स्टोरी आहे अशी? म्हणजे माझी एक आंटी आहेत, तिने मला एकदा सांगितले होते, तिची आईला काहीतरी प्रॉब्लेम झाला होता म्हणून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. कुठे होतं ते? मुंबईतच. मुंबईतच. ओके. ओके. हे दिस इज अराउंड 1990s. ओके. तर काय झालं, ह्या लोकांनी काय केलं,
तिथे हॉस्पिटलमध्ये राहायची फॅसिलिटी नव्हती, म्हणजे पेशंटसोबत एकच माणूस राहू. तर ते जी नानी होती ना, म्हणजे आजी जी ॲडमिट झाली होती, तिचे 7 किंवा 8 म्हणजे काय फॅमिली मेंबर्स होते. सगळ्यांनी काय बोललं, आम्हाला राहायचं आहे, आम्हाला राहायचं आहे, आम्हाला राहायचं आहे. तर त्या लोकांचं भांडण झालं की कोण राहूया, म्हणजे आजीसोबत कोण राहणार, आजीसोबत ते भांडण झालं. म्हणून त्या लोकांनी काय केलं, एक गेस्ट हाऊस होता हॉस्पिटलच्या समोर, तिथे या लोकांनी रूम घेतला की आता 4-5 जण लोक जाऊ राहणार. मग काय झालं, ते लोक तिथे होते 2 माल्यावर रूम. आंटी पण तिथेच होती माझी. रात्रीला नॉक झाला, विंडोवर नॉक झाला, खिडकीवर, विंडो सेकंड फ्लोअरवर ते लोक. हां, खिडकीवर, बॅल्कनीची खिडकीवर कोणी नॉक करते. तर हे काय झोपली होती, तर असं राहतो ना, म्हणजे कॉन्शियस नव्हती, झोपेत तिने विचारली काय झालं, कोण आहेत. तर त्यांनी काय बोलले, म्हणजे बाहेरशी आवाज आली, एक ग्लास पाणी मिलेगा क्या. तिने बोलले ओके मी आणून देते, मी लेके आती हूँ. ती गेली किचनमध्ये, ती पाणी भरत होती, ग्लास फिल करत होती. तर अंकल आले. अंकलने बोलले तू काय करतेस. ती बोलली अरे तिथे कोणी उभं आहेत खिडकीकडे, पाणी मागतोय, तिला पाणी देते. अंकल बोलले आपण 2 माल्यावर आहेत. इथे कोण आलं. खिडकीवर दरवाजा, डोर वुड स्टील बी नॉर्मल. समवन इज नॉकिंग युअर विंडो. तुम्ही 2 माल्यावर आहेत, इतकी हाईट कोणाची असेल. तर ह्या लोक असं कधी कधी हॅरेस करतात. तर मी एक स्टोरी ऐकली होती ना, मला स्वतःला, मी स्टोरी टेलिंग करतो पण मला पण भीती वाटली. तो एक माणूस होतो, तो शिफ्ट झाला, म्हणजे रिलोकेट, जसं मी कसं झालं होतं, तर रिलोकेट झाला. आणि तो पण बॅचलर होतो आणि त्यांची पण सेमच कंडिशन होती. ही सिटी कोणती होती. सिटी मला मेट्रो सिटी त्यांनी बोलली. मेट्रो म्हणजे मुंबई, चेन्नई, बँगलोर किंवा कोलकाता. त्यांनी नाव नाही घेतलं. लोक प्रिव्हसीकडनं लोक नाव घेत नाही. तर मस्त लाईक हाय क्लास सोसायटीमध्ये तो, म्हणजे खूप मोठी पोस्टवर त्याची हे झाली होती, VP वगैरे, व्हाईस प्रेसिडेंट वगैरे. तर त्यांनी काय स्वतःचा फ्लॅट शोधत होतो, पण बॅचलर म्हणून त्याला भेटत नव्हतं. राईट. तर त्यांना मिळालं एक फ्लॅट लक्झरियस सोसायटीमध्ये 8 माल्यावर. ओके. तर ते बिल्डिंगचं काय होतं, बिल्डिंग यू शेपची बिल्डिंग होते ना, तशी होती. म्हणजे हां राईट, 804 आणि 808 ची बॅल्कनी समोरच, म्हणजे पॅरलल बघू शकतो आपण. तर त्यांनी रूम घेतलं आणि सगळं नॉर्मल होतं. पण ना तो वन थिंग यूज टू नोटीस, रोज रात्री आफ्टर सनसेट ते 808 जे आहेत त्याची बॅल्कनीमधनं कोणीतरी उभा राहून ह्याला बघायचं. मेला माणूस, म्हणजे सेम एज कोणीतरी आहे जे बघतोय यांना. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, रोज. तो स्वतःची बॅल्कनीमध्ये पण नाही जायचं. ह्यांना एवढं हे नव्हतं, म्हणजे इंटरेस्ट नव्हता बॅल्कनीमध्ये. असं म्हणजे कर्टनचं पाठी ग्लास विंडो, बॅल्कनी आणि समोरच, आणि डिस्टन्स खूप, म्हणजे एवढा मोठा डिस्टन्स नव्हतं दोन्ही बॅल्कनी. जर तुम्ही एखादं बांबू वगैरे ठेवलं तर तुम्ही बॅल्कनी पण क्रॉस करू शकता. बाजूला होतं ते. तर ते काय करायचं, ते फक्त ग्लासमधून बघायचं. हॉलची बॅल्कनी जे हॉलमध्ये होती, बेडरूममध्ये नव्हती. तर कधी हे ऑफिसशी यायचं तर हे असं ग्लासमध्ये बघायचं, तर तो समोर माणूस उभा आहे त्यांना बघतो, म्हणजे काय एक्सप्रेशन नाही, स्माईल पण नाही करतोय आणि ॲंग्री पण नाही, म्हणजे नॉर्मल असं फक्त बघायचं तसं. ह्यांनी काय केलं, एकदा वॉचमॅनला विचारलं की क्या रे वो 808 में कौन पागल बिगल है क्या, पूरा दिन बाल्कनी में खड़ा रहता है जब भी रात को जाओ तब. वॉचमॅनने काय बोललं, साहेब 808 है ना 10 साल से बंद है, मजाक मत करो. 808 जे आहेत 10 साल से बंद है, वो फ्लैट में कोई रहता ही नहीं है.
तर आप मजाक मत करो. तर त्यांना काय वाटलं कोणी घुसपेट केलं असेल, म्हणजे त्यांना काय नॉर्मल ह्युमन फिगर होतो ना. तर एकदा काय झालं, रात्रीला हे आलो, त्यांनी परत शू रॅकमध्ये शूज वगैरे ठेवतो, हे करत होतो, म्हणजे सगळं ॲडजस्ट करत होतो. त्यांनी बघितलं तो माणूस तिथेच उभा आहे रोजसारखं आणि ह्यांना बघतोय. त्यांनी काय केलं, त्यांनी डिसाईड केलं की आज मी इसको पूछ के रहता हूँ. हां, की कोण आहेस तू? कोण आहेस तू, काय केलं मेरे को देखताय, कशाला बघतो, कशाला तू कधी बोलत पण नाही ना, स्माईल पण नाही करत, म्हणजे एवढं सस्पिशियस वाटतोय. तर त्यांना काय वाटलं काय पागल बिगल असेल, त्यांनी घुसपेट केली असेल त्या घरामध्ये आणि आता तो बॅल्कनीमधनं मला असं बघतोय, पागल असेल. तर आज मी यांना विचारतो आणि ह्यांचा प्लॅन काय होतं की मी त्यांना हे करेन, म्हणजे पळवेन. हां. तर त्यांनी काय केलं, तो ग्लासच्या बाजूला आलो म्हणजे बोलायला. जर तो क्लोज आला ना, तर त्यांना रिअलाईज झाला तो समोरची बॅल्कनीमध्ये नाही उभा आहे, ह्यांची स्वतःची बॅल्कनीमध्ये उभा आहे. त्यांनी फोन काढला, ओके, कॅमेरा ऑन केला, हे फोटो क्लिक करायला. कॅमेरा ऑन केलो ना, तर फ्रंट कॅमेरा ओपन झाला आणि तो ह्याचा पाठी उभा होता आणि काय बोललो, मैं 808 में कभी था ही नहीं. म्हणजे खिडकीमध्ये ग्लासमध्ये पण ह्याचं रिफ्लेक्शन होतं. तो ह्याच्याच रूममध्ये होता. 804 होतो, त्याच्या रिफ्लेक्शन ग्लासमध्ये यायचं आणि ग्लासमध्ये रिफ्लेक्शन बघून याला रात्रीला असं वाटायचं की तो समोरची बॅल्कनीमध्ये उभं आहे. पण होता आधीपासून ह्याच रूममध्ये होता. भाई क्रीपी भाई, एकदम मोस्ट क्रीपी अँड स्कॅरी स्टोरी आय हॅव एव्हर हर्ड फ्रॉम समवन. तो पडला म्हणजे तो फेंट झालो तिथे आणि नेक्स्ट डे त्यांनी शिफ्ट केलं. पण थँक्यू सो मच मुसा भाई, मजा आली. थँक्यू सो मच. खूप स्टोरीज शेअर केल्या आणि जेन्युइनली भाई ज्या तू गोष्टी बोलल्यास एक नवीन होतं आणि मला वाटतं की आपल्या ऑडियन्सलाही काहीतरी एक नवीन ऐकायला मिळेल, कारण तुला बरेच लोक गोष्टी पाठवत असतात आणि इवन तुझ्याकडेही बरेच स्टोरीज आहेत. तुझं बॅकग्राऊंड त्याच्यामध्ये असल्यामुळे, इंटरेस्ट असल्यामुळे, इवन तू तुझ्या आजोबांचं सांगितलंस की तेही असं करायचे की लोकांना त्यातून बाहेर काढायचे, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. खूप मजा आली भाई, थँक्यू सो मच. सेम. आणि मंडळी, तुम्ही अजूनपर्यंत बघताय, तुम्ही नक्कीच मुसाला फॉलो करू शकतात. इंस्टाग्राम हँडल डिस्क्रिप्शनमध्ये असतील, जाऊन नक्की बघा. तो यूट्यूबवर पण त्याचे व्हिडिओज असतात, इंस्टाग्रामवर पण व्हिडिओज असतात आणि मला तर प्रचंड आवडतात स्टोरीज. तर ह्या तर काही वन ऑफ त्या स्टोरीज पण होत्या, पण असे अजून स्टोरीज येतील आणि तिथे तुम्हाला पूर्ण असा भंडार मिळेल. तर नक्की जा, चेकआउट करा, फॉलो करा. आणि जर तुम्ही आतापर्यंत हा पॉडकास्ट बघताय तर मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्समध्ये सांगा. आणि जर तुमच्याकडेही अशा कोणत्या गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्म दिला आहे, तर ते भरू शकता. आणि जर तुमच्या गोष्टी आपल्याला आवडल्या तर आपण सोबत नक्कीच एक पॉडकास्ट करू. तर भेटूया आपण परत एकदा अशाच एका एपिसोडमध्ये. स्पॉटिफायवरही ऐकू शकता. बाय, काळजी घ्या.